सो नमस्कार, मी कोकणी येतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवसापासून आम्ही काय बाहेरचं खाल्लं नाही आहे आणि आज आम्ही नॉनव्हेज खायला आलो आहे. खूप इच्छा झाली आमची. तर माझ्यासोबत आहेत मी आणि माझे बंधू. सुरुवातीला आम्ही 2-3 ठिकाणी फिरलो, पण काही कारणास्तव एक बंद होतं आणि एक चायनीज सेंटरसुद्धा बंद होतं आणि आम्ही आमच्या इथे गाड्या लावल्यात मालगुण गावामध्ये. आणि मालगुण गावाची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतच्या एक्झॅक्ट बाजूलाच आपलं अश्विनी लंच होम आहे. आणि फायनली आम्ही अश्विनी लंच होमला पोचलो आहे. आता तर फायनली आपण अश्विनी लंच होमला पोचलो आहे. पाहू शकता तुम्ही अश्विनी लंच होम. खूप सुंदर त्यांनी मेहनत करून हे बनवलं असेल. तर हे तुम्ही पाहू शकता हॉटेलचा ॲम्बियन्स अशा प्रकारे आहे. आणि आपण हेचं मेन्यू कार्ड बघूया. तर तुम्ही पाहू शकता व्हेज आणि नॉनव्हेज इथे मिळेल आणि अस्सल घरगुती पद्धतीने हे जेवण आपल्या इथे मिळणार आहे. इथे तुम्हाला दिसतंय व्हेज थाळी, चिकन थाळी, कोंबडी वडे, बांगडा थाळी आणि कमी रेटमध्ये इथे आहेत. व्हेज थाळी 150 आहे, चिकन थाळी 200 तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारचे डिशेस तुम्हाला इथे मिळणार आहेत. आम्ही आलो आहे. टेस्ट कसे आहेत तुम्हाला खाऊन आम्ही सांगणार आहोत. तर सुरुवातीला चिकन 65 आले आपल्याकडे. अतिशय सुंदर अप्रतिम. ताईने आपल्यासाठी थाळी आणले आणि या चिकन थाळीमध्ये एक भाकरी, सुकं चिकन, ओळं चिकन आणि चिकनचा रस्सा, त्यासोबत सोलकढी, कांदा आणि लिंबू. तर आपल्याला याच्यामध्ये 4 आयटम येणार आहेत सोबत भाकरी. आणि याच्यामध्ये अजून आपल्याला राईससुद्धा मिळणार आहे. ओळं चिकन खाऊन बघूया. सुकं चिकन आणि ओळं चिकन दोन्ही प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये आपण ओळं चिकन खाऊया. अतिशय सुंदर टेस्ट आहे. घरगुती पद्धतीने बनवलेलं जेवण आहे आणि खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आपण सुकं चिकन खाऊन बघूया. सुकं चिकनचा पीस आहे आपण लाजवाब. खूप सुंदर टेस्ट आहे. तुम्ही नक्की या इथे खावा आणि मला कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडलं आहे. तुम्हाला पण आवडलं आहे का सांगा कमेंटमध्ये. तर हे माझे भाऊ बऱ्याच दिवसांनी बाहेरचं काहीतरी खायला आलो आहे. तर आपलं जेवण झालं आहे. तुम्ही गणपतीपुळा केव्हा आलात तर अश्विनी लंच होमला येऊन नक्की विजिट करा.